गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता: पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क: 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. ज्यादा हिंदू हिंदू मत करो नहीं तो ठोक देंगे अशी धमकी संतोष कोळी उर्फ बाळ महाराज यांना थेट पाकिस्तानातून देण्यात आली. मोबाईल व्हॉट्सअप कॉलवर अशा स्वरूपाची धमकी देण्यात आली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासह मला संरक्षण मिळावे अशी तक्रार बाळ महाराजांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली. इचलकरंजी शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते बाळ महाराज हे मागील 3 दशकांहून अधिक काळ धार्मिक हिंदुत्वाचे काम करतात. त्यांची देश-विदेशात प्रवचने, व्याख्याने झाली आहेत. 20 ऑगस्ट रोजी त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअप कॉलवर एक फोन आला जो पाकिस्तानमधून करण्यात आला होता. तिकडील व्यक्तीने हिंदू हिंदू मत करो नहीं तो ठोक देंगे, आप कहाँ जाते हो, क्या करते हो, हमें यहाँ बैठ के मालूम होता है, ज्यादा मत बोलो नहीं तो सर तन से जुदा कर देंगे अशी धमकी देण्यात आल्याचे बाळ महाराज यांनी म्हटले. संबंधित नंबरचा शोध घेऊन सायबर ॲक्ट खाली गुन्हा दाखल करावा, त्याचबरोबर मला संरक्षण मिळावे असे तक्रारीत नमूद करण्यात आले. 17 तारखेला कोल्हापूरमध्ये धर्म परिषद झाली आणि या धर्म परिषदेमध्ये जो विषय झाला तो विषय पूर्ण कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रसारित झाला आणि त्यानंतर 20 तारखेला दुपारी 12 वाजता +92 आणि पुढचा जो पाकिस्तानी नंबर होता या नंबरवरून मला धमकीचा फोन आला. त्यामध्ये समोरचा इसम हा हिंदीमध्ये बोलत होता. हिंदू हिंदू कहना छोड़ दो नहीं तो ठोक देंगे, तुम कहाँ रहते हो, कहाँ जाते हो, क्या बोलते हो, सब हमें मालूम है, ज़्यादा बोला तो सर से तन से सर जुदा कर देंगे अशा पद्धतीची धमकी देण्यात आली. पण मी त्या पाकिस्तानी जिहाद्याला सांगू इच्छितो, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषती मूर्तः. हे हिंदूंचं तत्त्वज्ञान ना मरण्यानं संपतं ना कुणी मारण्यानं संपतं. हे जे सतीचं वाण आहे, हे सतीचं वाण असताना देखील आम्ही या कार्यात आहोत. कुठल्या धमकीनी आणि कुठल्या सांगण्यानी हे काम थांबणार नाही. हे हिंदुत्वाचं ज्वलंत काम हे या धमकीनंतर देखील असंच उलट त्याहीपेक्षा जास्त ज्वलंत पद्धतीनं चालू राहील. देव देश धर्माच्या कार्यामध्ये शिवरायांचे मावळे कुण्या औरंगजेबाच्या धमकीनं घाबरणार नाहीत आणि घाबरून घरात बसून काम सोडणार नाहीत. तर उलट याहीपेक्षा जास्त हिमतीने इथून पुढचं देव देश धर्माचं कार्य सुरू राहील, एवढंच मी सांगू इच्छितो.